नमस्कार. मी अभिनेत्री मेघा धाडे आणि आज आपल्या सगळ्यांशी एका अतिशय संवेदनशील मुद्द्यावर बोलायला आले. माझा मुद्दा कदाचित तुम्हाला पटेल न पटेल मला माहीत नाही, कारण या मुद्द्याला नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. कोणी नाण्याच्या उजव्या बाजूने विचार करेल, कोणी डाव्या बाजूने विचार करेल. ज्याला पटेल त्यांनी बघा काय वाटतंय तुम्हाला. तर मुद्दा आहे, जास्त वेळ न घेता मुद्द्याला सुरुवात करते. सगळ्यांना नमस्कार. सगळे आले आहेत, यायला सुरुवात झालेली आहे. तर मुद्दा आहे नीट एक्झाम्सचा, आणि हा मुद्दा खरोखर अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की विद्यार्थी ही या देशाची सगळ्यात मोठी प्रायोरिटी असली पाहिजे. विद्यार्थ्यांना आपण कधीही गृहीत धरलं नाही पाहिजे, कारण हे विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल किंवा विद्यार्थ्यांच्या विरुद्ध एखादी गोष्ट होईल ही कदापि सहन केली जाणार नाही. सगळ्यांना हे जाणून घ्यायचं होतं की माझा या मोर्चाला कितपत पाठिंबा आहे. तर माझा विद्यार्थ्यांना, जेन्युइन नीटच्या विद्यार्थ्यांना 100% पाठिंबा आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या अडून राजकारण करणाऱ्यांना माझा निषेध आहे, आणि मी गेले काही दिवस हेच बघतेय. विद्यार्थ्यांचा मुद्दा हा म्हणजे या लोकांनी, या राजकारण्यांनी मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे असतात ना, स्वार्थी, त्या पद्धतीने, ज्याला आपण वल्चर पॉलिटिक्स म्हणतो, त्या पद्धतीने यांनी या मुद्द्याला अक्षरशः गिधाडांसारखं याचे लचके तोडलेले आहेत. आपण बघतोय जंतर मंतरवर आज आपण बऱ्यापैकी जी गर्दी बघतोय त्यामध्ये माझा यात काही शंका नाही आहे मला की तिथे विद्यार्थीही आहेत. पण विद्यार्थ्यांना वेठीस धरून राजकारण करणाऱ्यांची तिथं जास्त गर्दी मला दिसते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांवर कुठलंही बालट येता कामा नये, ही भारत सरकारची जबाबदारी आहे. खरं म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. माझं विद्यार्थ्यांना कळकळून हे म्हणणं आहे, हा व्हिडिओ मी स्पेशली विद्यार्थ्यांसाठी करते आणि यामध्ये मला ॲड्रेस सुद्धा विद्यार्थ्यांना करायचं आहे की बाबांनो, तुम्ही या देशाचं भविष्य आहात, उज्ज्वल भविष्य आहात. या राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. तुमचा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय, हे प्लीज समजून घ्या. तुमच्या आंदोलनाचे जे म्होरके, सो कॉल्ड म्होरके आहेत, त्यांचे हात कुठे आणि कसे बरबटलेले आहेत हे प्लीज समजून घ्या. तुम्ही सगळे विद्यार्थी आम्हा सगळ्यांसाठी अतिशय अतिशय महत्त्वाचे आहात. आमच्यासाठी आमची पहिली प्रायोरिटी आहात. तुमची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोपरी आहे. तुमचं उज्ज्वल भविष्य हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे. पण तुमच्या आडून, तुम्हाला पुढे करून, तुम्हाला ढाल बनवून तुमच्या मागे किती घाणेरडं राजकारण खेळलं जातंय याची प्लीज तुम्ही थोडी तरी जाणीव ठेवा. या विद्यार्थ्यात अनेक जेन्युइन विद्यार्थी सामील आहेत, मला माहिती आहे. पण त्यांच्यापेक्षाही जास्त सामील असणारे लोक हे देशाविरुद्ध कारवाया करणारे लोक आहेत. मला या आंदोलनाला माझा 100% पाठिंबा द्यायचा होता, पण जेव्हा मी त्या आंदोलनाच्या मंचावर अरुंधती रॉय सारखी एक स्त्री जी म्हणते काश्मीर हा भारताचा हिस्सा नाहीये, ती बाई जेव्हा मला त्या स्टेजवर दिसते तेव्हा माझ्या मनात या आंदोलनाबद्दल शंका उत्पन्न होते. ओमर खालिद, ज्याचं समर्थन करण्यासाठी स्वतः अभिजित दिपके त्याच्या प्रोटेस्टमध्ये कायम सहभागी झाला,
तो उमर खालिद जो म्हणतो आसाम आणि भारताला जोडणारी जी भारत आणि म्हणजे भारताचा इतर प्रदेश आणि आसामला जोडणारा जो चिकन नेक आहे तो कट करून आसामला पूर्णपणे भारतापासून वेगळं केलं पाहिजे आणि ते झालं पाहिजे, अशी विचारसरणी असणाऱ्या उमर खालिद सारख्या अतिरेक्यांसोबत जो माणूस हात मिळवणी करणारा माणूस अभिजित दिपके त्याचा मित्र उमर खालिद असतो, तो उमर खालिदला समर्थन करतो, तेव्हा मला या आंदोलनावर शंका निर्माण होते. बस नाम रहेगा अल्लाह का असं म्हणणारी जी बाई आहे ती गळा खोकलून खोकलून तिथे फक्त अल्लाचं नाव राहील अशा पद्धतीने जेव्हा धार्मिक रूप द्यायला बघते या आंदोलनाला, तेव्हा मला या आंदोलनावर आक्षेप येतो, संशय येतो. आणि असे कित्येक नेते जेव्हा त्या स्टेजवर मला दिसतात ज्यांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त पेपर फुटी झालेली आहे, ज्यांच्या काळात सगळ्यात जास्त आंदोलनं चिरडली गेलेली आहेत, ते जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी कुणाचीही दखल घेतली नाहीये. फॉर एक्झाम्पल उद्धव ठाकरे जेव्हा परवा जंतर मंतरला मला दिसतात तेव्हा मला प्रश्न पडतो की हे उद्धव ठाकरे जेव्हा आझाद मैदानामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी एवढा मोठा संप पुकारला होता, एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं केलं होतं, त्या आंदोलनाच्या वेळी 124 एसटी कामगार आपल्या आयुष्याला मुकले, तेव्हा यांना दया नाही आली त्या आंदोलन करणाऱ्या बिचाऱ्या त्या गरीब एसटी कामगारांची. त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं सरकारी याच्यामध्ये आमचं विलिनीकरण करा एसटी महामंडळाचं. त्या उद्धवजींनी नाही ऐकलं. त्यांचं हाल सुद्धा विचारायला ते आझाद मैदानापर्यंत गेले नाही, मुंबईत मातोश्री पासून आझाद मैदानापर्यंत, पण ते इकॉनॉमी क्लासचं तिकीट काढून जंतर मंतरला पोहोचतात. तेव्हा काय विचार करायचा या राजकारण्यांबद्दल? अभिजित दिपके स्वतः म्हणतो की मला या प्रोटेस्टमध्ये कुणीही सक्रिय राजकारणी पक्ष मला माझ्या स्टेजवर जेव्हा नकोय असं म्हणतो, पण जेव्हा तेच राजकारणी सगळे जे आत्ता मोदी विरोधी सरकार विरोधी राजकारणी आहेत, ज्यांना गेल्या काही निवडणुकांमध्ये मोदी सरकारने धूळ चारली आणि ते निवडून आले नाही, त्याची सगळी खुमखुमी काढायला जेव्हा ते जंतर मंतरला पोहोचतात तेव्हा अभिजित दिपके त्यांना खूप त्यांचं स्वागत करतात स्टेजवर. म्हणजे हा दुप्पट्टीपणा तुम्हाला चालतो का? की अभिजित दिपके म्हणतो की नाही नाही आमचं हे फक्त स्टुडंट्स प्रोटेस्ट आहे, पण तिथे येणारे सगळे लोक राजकारणी, मोदी विरोधी, सरकार विरोधी सगळे ते पक्ष ज्यांना तोंडावर पडावं लागलं गेल्या काही इलेक्शन्समध्ये, ते त्यांची सगळी भडास काढायला, सगळी खुमखुमी मोदींवरचा राग काढायला त्या मैदानात उतरतात. अरे बाळांनो, तुम्ही समजून का घेत नाही? तुमचा वापर केला जातोय. सरकारला तुम्हा सगळ्यांची काळजी आहे आणि तुम्ही म्हणतात ना की अकाउंटेबिलिटी नाही घेतली सरकारने, तर सरकारने 100% अकाउंटेबिलिटी घेतलेली आहे या गोष्टीची. आणि म्हणूनच जेव्हा नीटचा पेपर लीक झाला तेव्हा सरकारने स्वतःहून या गोष्टीला उजागर केलं, बाहेर आणलं की पेपर लीक झालेत. सांगणारे कोण? सरकार स्वतः. पेपर लीक करणारे कोण? भ्रष्ट लोक. ते भ्रष्ट लोक कोण? तर जे या सगळ्या पेपर लीकच्या याच्यात जे बरबटले होते, त्यांचं काहीतरी स्वार्थ होता. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या मुलांसाठी, काही कोचिंगच्या मुलांसाठी पेपर विकत घेतले, त्या सगळ्यांवर कारवाई इमिजिएटली झालेली आहे. इमिजिएटली कारवाई केली गेली. आज ते लोक जेलमध्ये सडतायत. नीटची एक्झाम 22 लाख स्टुडंट्स होते. नीटची एक्झाम इमिजिएटली रिअरेंज करण्यात आली, पुन्हा परीक्षा घेण्यात आली आणि परीक्षेचा निकालही लागला. आज ते विद्यार्थी त्यांचा आनंदही साजरा करतायत चांगल्या मार्कांनी पास होण्याचा. खरे विद्यार्थी असे असतात की ठीक आहे, पेपर लीक झाला, नाही व्हायला पाहिजे, चूक आहे. पेपर लीक होणं ही अतिशय खूप मोठी चूक आहे. इट्स अ लूप होल आणि तो व्हायलाच नाही पाहिजे. पण जर झालाच
तर पुन्हा परीक्षेसाठी सामोरं जाणं, त्याची तयारी करणं आणि उत्तमरित्या त्यात चांगले मार्क्स आणू शकणं, हेच विद्यार्थ्यांच्या त्यावेळी हातात होतं. आणि जे खरोखर विद्यार्थी आहे त्यांनी ते केलं. पण या सगळ्याचा फायदा जे लोक उचलता आहेत त्या लोकांचे मनसुबे ओळखा. काश्मीरला देशापासून तोडणारे, आसामच्या चिकन नेकला तिथं अटॅक करून त्याला आसामला देशापासून वेगळं करणारे, लडाखला देशापासून वेगळं करू बघणारे, हे सगळे लोक जेव्हा त्या प्रोटेस्टच्या स्टेजवर दिसतात तेव्हा तुम्ही तुमचा वापर कसा केला जातोय हे समजून घ्या. विद्यार्थ्यांना तुम्हाला हेच म्हणणं आहे, दॅट यू आर प्रेशियस टू अस. तुम्ही भारताचं भविष्य आहात. स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या. अशा नालायक गिधाडांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका. आंदोलन झालं पाहिजे होतं, आंदोलन झालं योग्य आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की सिस्टममध्ये काही फ्लॉ आहे तेव्हा त्यासाठी आवाज उठवलाच गेला पाहिजे आणि तो तुमचा अधिकार आहे. तो अधिकार तुम्हाला सरकारने नाही, तुम्हाला संविधानाने दिलेला आहे आणि तो अधिकाराचा तुम्ही पुरेपूर फायदा केलाच पाहिजे. आज तुम्ही आवाज उठवला आणि पुन्हा री एक्झाम्स झाल्या आणि यशस्वीरित्या विद्यार्थ्यांनी त्या पास केल्या. यशस्वीरित्या त्या सगळ्या या मागे ज्या लोकांचं षडयंत्र होतं, पेपर लीक करण्यामागे जे गुन्हेगार होते ते जेलमध्ये आहे आणि लवकरच त्यांना फास्ट ट्रॅकवर घेऊन, त्यांची केस फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांना शिक्षाही केली जाणार आहे. आणि आपण सगळेजण बघणार आहोत. मी तर सरकारला म्हणेन की या सगळ्यांना फाशीची शिक्षा द्या, कारण यांच्यामुळे नाहक निष्पाप विद्यार्थ्यांचा जीव गेलाय. या नीच लोकांमुळे ज्यांनी पैशासाठी शिक्षणाचा बाजार मांडलाय त्या लोकांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. माझं सरकारला हे कळकळीचं आव्हान आहे की ज्यांनी पेपर फुटीमध्ये सहभाग दाखवलाय त्यांना सगळ्यांना फाशी होऊ दे, सोडायचं नाही त्यांना कुणालाच. पण माझ्या विद्यार्थ्यांनो, प्लीज समजून घ्या. तुम्हाला जंतर मंतरवर जेव्हा परमिशन मिळते, अगदी सहज परमिशन मिळाली तुम्हाला आंदोलन करण्याची, कारण दॅट वॉज ॲब्सोल्युटली ओके. बट जेव्हा कोणी तुम्हाला फूस लावून संसद भवनावर, पार्लमेंटवर अटॅक करायला पाठवतं तेव्हा तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला माहित नाही की तुमच्या हातून काय अक्षम्य गुन्हा झालाय. इट्स ऍक्ट ऑफ टेररिझम. एखाद्या देशाच्या संसदेवर अटॅक करणं इज ऍक्ट ऑफ टेररिझम. आणि तुम्हाला हे कुणी करायला लावलंय? बरं, ज्यांनी करायला लावलंय तेव्हा ते तिथं उपस्थित नव्हते, स्वतः काही ना काही करून बाजूला निघून गेले. स्वतः कुठे ना कुठे स्वतःची तोंड लपवली आणि पाठवून दिलं तुम्हाला तोफेच्या तोंडी, वाघाच्या तोंडी. मरायला तुम्हाला पाठवलं त्यांनी संसदेवर, जे की खूप चुकीचं आहे. हा एवढा मोठा गुन्हा आहे. संसदेवर अटॅक करणं म्हणजे एखाद्या देशावर अटॅक करणं आहे. प्रधानमंत्र्यांच्या घराबाहेर तो रेड झोन आहे, तुम्ही तिथे आंदोलन नाही करू शकत. राहुल गांधी आणि त्यांची बहीण पोचले तिथे मुद्दाम तमाशा करायला. मग त्यांना उचलूनच नेणार ना, व्हॅनमध्ये कोंबावं लागणार. त्यांनाही माहिती होतं की ते काय करताय. त्यांना चांगलं माहित होतं की ते जेव्हा प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर असे उभे राहतील आणि आंदोलन करतील तेव्हा त्यांना डिटेन केलं जाईल. आणि त्यांना तेच फोटो बनवायचे होते, स्वतःची रील बनवायची होती, दाखवायचं होतं की आम्हाला किती पुळका आहे विद्यार्थ्यांचा. मग मला त्या राहुल गांधींना विचारायचं आहे की आजपर्यंत सगळ्यात जास्त पेपर लीक तुमच्या काळात झालेत. तुमची बहीण स्वतः ओरडून 2024च्या भाषणात सांगते की पेपर लीक ही अशी समस्या आहे जिला आम्ही थांबवूच शकत नाही आहोत. राजस्थानमध्ये जिथे जेव्हा तुमचं सरकार असतं आणि खूप प्रकारे पेपर लीक होतात, अनेक एम्सचे पेपर लीक झाले, MBAच्या स्टुडंट्सचे पेपर लीक झाले, UPSCच्या एक्झामचे पेपर लीक झाले. तुमच्या काळात सगळ्यात जास्त पेपर लीक झालेले असताना निर्लज्जासारखे तुम्ही या पेपर लीकच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना पुढे करून त्यांच्या मुद्द्याला हायजॅक करून कुठल्या तोंडाने तुम्ही या आंदोलनात सहभागी होताय?
हा माझा प्रश्न आहे राहुल गांधींना, सपाच्या त्या नेत्यांना जे आले होते तिथं तोंड उचकटत जंतर मंतरला. हा, तुमच्या राज्यात तर खूप पेपर लीक झाले. कुठल्या तोंडाने तुम्ही ही गोष्ट सरकारला जाब विचारताय? तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये. तो नैतिक अधिकार फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आहे. विद्यार्थ्यांना 100% सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि यावर तोडगा काढण्याचा अधिकारही त्यांना आहे. पण त्या राजकीय नेत्यांना या आंदोलनाला हायजॅक करण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाहीये. तेव्हा या राजकारण्यांच्या गिधाडी राजकारणाला बळी पडू नका. ते गिधाड असतात ना, असे वरून बघत असतात की कुठे काय दिसतंय का, झडप घालूया आणि आपली शिकार करूया. हे राजकारणी तेच गिधाडाचं राजकारण करताय. वरून टॉप अँगलने मुद्दा शोधतायत. काय शोधताय मुद्दा? नीटचा मुद्दा मिळाला, आता ह्याच्यावर राजकारण करू. या संधी साधू लोकांना ओळखा विद्यार्थ्यांनो, माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, ओळखा यांचा स्वार्थ. तुमच्यासाठी तुमचं सरकार उभं आहे. तुमचं सरकार यावर योग्य पावलं उचलतंय आणि सगळ्या गोष्टी मार्गी लागणार आहे, लागतायत. इतक्या कमी वेळामध्ये परीक्षा पुन्हा अरेंज करणं आणि त्याचा निकालही लावणं, 22 लाख स्टुडंट्सला पुन्हा एक्झामसाठी ती व्यवस्था करणं सोपं नव्हतं. पण सरकारने ते केलंय, त्याची अकाउंटेबिलिटी घेतली आहे. आणि राजीनामा देऊन तुम्हाला वाटतं धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल? नाही होऊ शकत. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे इतर वेगळे उपाय आहेत आणि त्याच गोष्टींवरती चर्चा झाली पाहिजे. सरकारसोबत तुमचा संवाद होणं गरजेचं आहे आणि मीही सरकारला निवेदन करीन की प्लीज जे जेन्युइन विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत एक छान संवाद तुम्ही साधा. अतिशय पारदर्शी प्रकारे या सगळ्या प्रकरणाकडे बघितलं गेलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झालेच पाहिजे. कारण हे विद्यार्थी या सरकारची जबाबदारी आहेत. पण तुमची सुरक्षा जितकी सरकारची जबाबदारी आहे तितकी तुमची स्वतःचीही आहे, तुमच्या पेरेंट्सचीही आहे. इतर कोणाचा नाही. स्वतःच्या भविष्याचा विचार करा, आपल्या आई वडिलांचा विचार करा. दिल्ली पोलिसांनी जर कुठल्या निरपराध स्टुडंट्सला मारलं असेल तर ते अतिशय चूक आहे, ते नाही झालं पाहिजे. पण विद्यार्थ्यांच्या नावाखाली काही दंगाईयांनी येऊन तिथं जो आतंक केलेला आहे त्या प्रोटेस्टमध्ये, काही लोकांनी खोटे पोलिसांचे वेश धारण करून स्टुडंट्सला मारलंय, या सगळ्यामध्ये किती राजकारण झालंय याची तुम्हाला खबर नाही. तिथे ते झेप्टो, झोमॅटोवरून सगळे येणारे टिफिन्स, सगळे डबे ते कुठून येत होते? इतर देशांना, स्पेशली US, चायना आणि इतर बांगलादेश, पाकिस्तान या कंट्रीजला नकोय की या देशाचा युवा हा पुढे गेला पाहिजे, या देशाने प्रगती करायला नको. हे इतर देशांचे मनसुबे आहेत. त्या मनसुब्यांना आपण खत पाणी घालता कामा नये. प्लीज मित्रांनो, जागे व्हा. हे जे चाललंय ते अतिशय अतिशय चुकीचं आहे. सरकारनेही फार लवकर यावर काहीतरी संवाद साधायला हवा होता, हे मी स्वतःहून मान्य करेन. पण कसा संवाद साधणार जेव्हा सगळे देशद्रोही एलिमेंट, अँटी नॅशनल एलिमेंट्स जेव्हा त्या स्टेजवर दिसतात, तेव्हा कुठून तुमच्याशी संवाद साधला जाणार आहे? हाही विचार करा. तेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजू आहे त्या पडताळून बघा. परवाच्या प्रोटेस्टमध्ये विद्यार्थ्यांना जी दुखापत झाली ते मन हेलावणारी होती आणि त्याचबरोबर पोलिसांसोबतही जे झालं तेही मन हेलावणारं होतं. माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, तुम्हीही कोणाची तरी मुलं आहात, कोणाच्या तरी घरचे कुलदीपक आहात. त्या मुली ज्या प्रोटेस्टमध्ये सहभागी झाल्या होत्या त्याही कोणाच्या तरी माता भगिनी आहेत. पण जसे स्टुडंट्स तसेच ते पोलीसही कोणाच्या तरी घरची मुलं आहेत, कोणाचा तरी नवरा आहे, कोणाची तरी बायको आहे. ती एक प्रेग्नंट, 4 महिन्याची प्रेग्नंट पोलीस, तिला लेडी पोलीस, तिला ज्या पद्धतीने स्टुडंट्सनी मारहाण केली
हा व्हिडिओ कदाचित फार लोकांपर्यंत नाही पोहोचणार, पण मला हे सांगा, जर हा एक पीसफुल प्रोटेस्ट होता, तर या पीसफुल प्रोटेस्टमध्ये पेपर स्प्रे असलेले काही लोक, जवळ पेपर स्प्रे बाळगणारे, ज्यांनी पोलिसांच्या डोळ्यात पेपर स्प्रे मारला, पथराव झाला, पथराव झाला, ट्रक पत्थरने भरलेला ट्रक तिथं कसा पोचला, मोठमोठ्या दगडांनी भरलेला ट्रक तिथं कसा पोचला, मग हा पीसफुल प्रोटेस्ट कसा म्हणायचा? जर हा पीसफुल प्रोटेस्ट होता तर तिथे सगळ्या अशा पद्धतीचे जे अराजकता माजवतील असे सगळे एलिमेंट्स तिथे का होते? नाही असले पाहिजे. विद्यार्थ्यांना माझं फक्त तुम्हाला सगळ्यांना एकच कळकळीचं सांगणं आहे, तुमच्या इनोसन्सचा कोणाला फायदा घेऊ देऊ नका. शेवटी हा प्रश्न तुमच्या भविष्याचा आहे आणि भारत सरकारला तुमचं उज्ज्वल भविष्यच हवं आहे. मला याची खात्री आहे की लवकरात लवकर दोषींवर जी आता कारवाई चालू आहे त्याला एक पूर्णविराम लागणार, त्यांना कडक शासन होणार, त्यांना सोडलं जाणार नाही आणि पेपर फुटीची समस्या कशी समूळ नष्ट करता येईल यावर सरकार नक्की काम करणार. पण प्लीज तुमचं लक्ष भरकटवू देऊ नका. हे तुमचे करिअर करण्याचे दिवस आहे. तुम्हाला संसदेसारख्या सेन्सिटिव्ह एरियात पाठवून टेररिस्ट ॲक्ट करायला लावणाऱ्या या भाड्याच्या फॉरेनच्या फंडिंगवरती जगणाऱ्या हे जे बाळगुंडांच्या नादी लागू नका. प्लीज हात जोडून विनंती आहे सरकारलाही आणि सगळ्या विद्यार्थ्यांनाही की तुम्ही संवादाने यावर तोडगा काढा, एक ट्रान्सपरंट चर्चा यावर होऊ द्या आणि विचारांचं आदान प्रदान होऊ द्या, जेणेकरून सरकार आणि जनता आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुसरी कुठलीही या देशविरोधी एलिमेंट्सला जागा मिळणार नाही त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि युवा शक्तीचा विजय असो. धन्यवाद.